आजच्या व्हिडिओचं नाव आहे मित्रांनो, रक्ताची अशुद्धी व त्यावरील घरगुती उपाय. काय ते बघूया. रक्तातील दोष, जसे रक्त जाड आहे, विटॅमिन्स कमी आहे, रक्तपुरवठा कमी होत आहे, अरे वा, रक्तात महत्वाचे घटक कमी आहेत, या आणि अशा अनेक कारणामुळे अंगाला खाज येते. डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारीरिक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्सही कमी असणे, निरुत्साह होणे, सतत चिंताग्रस्त राहणे, चिडचिड होणे, राग येणे, अशक्तपणा. काही घरगुती उपचार जे रोजच्या आहारात योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास भरपूर रोगांपासून स्वतःचे रक्षण होऊ शकते. काय ते बघूया. दररोज किमान 3 खजूर खाणे, महिन्यातून 2 वेळेस दुपारी सर्व भाज्यांचे सूप घेणे, आठवड्यातून किमान 1 वेळेस जेवणानंतर पान खावे. अरे वा. दररोज किमान 20 ग्रॅम बडीशेप खाणे. छान. सकाळी अनुशापोटी 1 चमचा साजूक तूप घ्यावे, त्यानंतर 1 तासाने कोमट पाणी प्यावे. टॅमॅटो, गाजर, बीट इत्यादी सॅलड दररोज दुपारी किमान एका वेळेस घ्यावे. छान. शीर्षासन 5 मिनिट व पायांच्या टाचेवर 5 मिनिट उभे राहावे. महिन्यातून किमान एकदा 1.5 लिटर कोमट पाण्यात मीठ टाकून प्यावे. महिन्यातून 7 दिवस रात्रीचे जेवण बंद करावे. दूध व पाणी चालेल. महिन्यातून 2 वेळेस भेंडी व दोडक्याचे ज्यूस करून त्यात काळी मिरी पावडर व काळे मीठ टाकून कमीत कमी 1 कपभर किंवा अर्धा ग्लास प्यावे. पहाटे लवकर उठून 10 मिनिटे प्राणायाम करावा. ज्यांना वांग आहेत किंवा रक्ताचे इतर काही विकार आहेत किंवा काही गुप्त त्रास आहेत, त्यांनी बृहत हरिद्राखंड चूर्ण 3 महिने घ्यावे. सकाळी व रात्री 1 चमचा पाण्यासोबत प्यावे. स्त्रियांनी मासिक पाळीनंतर व त्यामागील त्रासासाठी दररोज दुपारी जेवणानंतर अर्धा ग्लास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून नियमित प्यावे. रक्ताची शुद्धी होतेच, शिवाय शरीरातील विषाणू तत्वे नाहीशी होतात. दररोज किमान 20 मिनिटे चालावे. कडधान्य, पालेभाज्या, तूप, काळे मीठ, लिंबूचा रस यांच्या सेवनाने रक्त शुद्ध होते, शिवाय अशक्तपणा कमी होतो. आठवड्यातून किमान एकदा दोन्ही पाय कोमट पाण्यात बुडवून अगदी थोडासा चुना टाकावा व 20 ते 25 मिनिटे बसावे. रक्तातील विषाणू ओढले जातात. दररोज केल्यास उत्तमच. कोणत्याही आहारामध्ये थोडीशी सुंठ वापरावी. वरीलपैकी कोणतेही जे सहज शक्य असतील ते उपाय करून स्वतःला निरोगी करू शकता. अरे वा, व्हेरी गुड. आणि मित्रांनो, एक छोटीशी टीप आहे, ती बघूया. जेवायला बसायची योग्य बैठक कोणती? जेवायला बसायची योग्य बैठक कोणती असावी? काय ते बघूया. जेवायला बसायची ही एक अनोखी आरोग्यदायी भारतीय पद्धत आहे, ज्याची काही वैशिष्ट्ये आहेत. दुमडून घेतलेली मांडी आणि समोर वाढलेले ताट यामध्ये किमान 1 फूट अंतर असते, जे टेबल खुर्चीमध्ये नसते. टेबल खुर्चीचा वापर करून जेव्हा जेवले जाते तेव्हा टेबलाच्या जवळजवळ खाली खुर्ची जाते. साहजिकच पोट टेबलाखाली जाते आणि पोट दिसतच नसल्याने किती पुढे आले आहे हे पण कळत नाही. त्यामुळे टेबलावरील वाढलेले ताट आणि टेबलाखाली वाढलेले पोट यातील अंतर कमी होते. ताटातील घास अंगावर सांडण्याची भीती बिलकुल असत नाही. टेबलावर वाढलेले ताट आणि उघडलेले तोंड यामध्ये फक्त काही इंच
अंतर होते. ताटातील घास अगदी सहजपणे विनासायास तोंडात जातो. पण जेव्हा मांडी दुमडली जाते तेव्हा मात्र ताटातील घास अंगावर सांडू नये म्हणून ताटापर्यंत पुढे वाकावेच लागते. जेवत असतानाच पोट हलके दुमडते, थोडे फार चिरडते, चेपले जाते. त्यामुळे आतड्यातील आतील भिंतींना चिकटपणे अन्न सुद्धा घसरले हलके खाली पडते. अन्न सुद्धा घसरते आणि हलके खाली पडते. अशा तऱ्हेने आतड्यांच्या भिंतीवरून खाली पडलेले अन्न पचनाच्या घुसळण्याच्या प्रक्रियेमध्ये आणले जाते. अन्न पोटात जात असताना अन्नाचा एक थर पोटात गेला जातो. अन्नाचा एक थर पोटात गेला आहे असे मध्ये मध्ये पाणी पडत पुन्हा अन्न असे थरावर थर रचले जातात. जेवायला मध्ये मध्ये पुढे वाकलेले पोट थोडे आवळले जाते. पोटातील अतिरिक्त वायू बाहेर पडतो. अन्न आणि पाणी यांचे पोटातील संचरण योग्य प्रमाणात होते. पुढे अन्न घुसळायला याची मदत होते. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.